नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय बौद्ध महासभा वर्षावास मालिका सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक 4 उल्वेनोड या शाखेच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय. या मालिकेतील तिसरे पुष्प सोहळा आज रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कोपरगाव बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांनी भूषवलं. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष पूजन व बौद्ध संस्कार विधीने मंगलमय वातावरणात झाली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महिला सचिव शीतलताई नरवाडे यांनी उत्साहीपणे पार पाडलं. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्माचे स्टार प्रचारक, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र बावस्कर गुरुजी यांनी भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत या विषयावर अभ्यासपूर्ण, अनुभवसंपन्न आणि सहज भाषेत मार्गदर्शन केलं. प्रसंगी त्यांनी अनेक मार्मिक दाखले देत उपस्थितांना बौद्ध परंपरेची महती, कर्मसिद्धांत समजावून सांगितलं. कार्यक्रमात अल्पोहार व खीरदान करणाऱ्या अलकासानपाजी आणि त्यांचा परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबियांप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली. त्यानंतर ऑडिटर रमेश तडके यांनी सर्व पाहुणे व उपस्थित उपासक उपासिका यांचे आभार मानत चरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलेली मान्यवर उपस्थित म्हणून अश्विनीताई वावळे, संरक्षण सचिवा व केंद्रीय शिक्षिका, नवोदित केंद्रीय शिक्षिका अपेक्षाताई जाधव व आशाताई खरात, संगीताताई खरे, कर्तव्यपर समता सैनिक संगीताताई दिपके, किरण शिंदे, देवानंद कांबळे, मनीषा सद्दा शिवाय मोठ्या संख्येने शाखेचे पदाधिकारी, बौद्ध बांधव आणि धम्मप्रेमी उपस्थित होते. या समय धनंजय कांबळे विभाग अध्यक्ष, छगन वावले विभाग कोषाध्यक्ष, अशोक कांबळे विभाग पर्यटन प्रचार उपाध्यक्ष, अरविंद खरात विभाग संरक्षण उपाध्यक्ष, अर्चनाताई कांबळे विभाग संरक्षण, दिलीप वाघांबरे विभाग संस्कार सचिव, मनीषाताई अहिरे विभाग महिला उपाध्यक्षा, उज्ज्वला सोनारे विभाग महिला सचिवा, सुषमा ढाले विभाग संघटिका, राजेंद्र साळवे वॉर्ड शाखा अध्यक्ष, चंद्रकांत अहिरे वॉर्ड शाखा सरचिटणीस, आयु पोपटराव कांबळे वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष, बीटी कांबळे गुरुजी, लक्ष्मण कसबे, सतीश बनसोडे, भीम कांबळे, साहेबराव बनसोडे, बळीराम मुजमुळे, सुधाकर सुरवाडे, राजेंद्र बुरबुरे, जेसी सोनावणे, मिलिंद कांबळे, उत्तम सुरवाडे, दत्तू कांबळे, उल्हास साळवे, गणपत शिंदे, रोहिदास घोडेराव, विजय उन्हवणे, भगवान वाघमारे, गोवर्धन काळे, तर महिलांमध्ये सानपाजी, शालिनी कसबे, अनिता वावळे, सरस्वती कांबळे, ज्योती पाचपांडे, बानू गायकवाड, शुभांगी रणखांबे, कलावती खरात, आशा गाडेकर, मंगल वाघमारे, माया शेंडे, अरुणा मजमुळे, विद्या उन्हवणे, कल्पना प्रसाद यांचाही उपस्थित सहभाग लक्षणीय होता. लहानग्यांमध्ये प्रेम सुरवाडे, गौतमी कसबे, अद्विका नरवाडे, मीरा सुरवाडे, आर्यन कांबळे, आरुष सोनारे हे लहान धम्मसेवक सुद्धा लक्षवेधी ठरले. या कार्यक्रमातील क्षणचित्रे व चलचित्रे या सांस्कृतिक उपक्रमांचं सौंदर्य खुलवणारी ठरली. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. वर्षावास मालिका या ठिकाणी संपन्न होत असताना आज या ठिकाणी कोपरगाव बुद्धविहार येथे या वर्षावास मालिकेची पुष्प तिसरं संपन्न होत आहे आणि या तिसऱ्या पुष्पाला आपण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहात. या विभाग शाखेच्या माध्यमातून जे जे कार्यक्रम जातात ते कार्यक्रम ग्लोबल या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण प्रसारित करत असतो आणि म्हणून या वाहिनीचे जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे व्ह्युअर आहेत यांना कळावं की कशा प्रकारचे काय या मालिका या ठिकाणी संपन्न होतात आणि आजच्या मालिकेचं महत्व काय होतं, आजच्या विषयाचं महत्व काय होतं हे जाणून घेण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण थोडक्यात त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं विश्लेषण या ठिकाणी करायचं. सर्वांना जय हिंद. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार
कोपरगाव या ठिकाणी ही वर्षावास मालिका धम्मप्रवचन मालिका या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं आज मी या ठिकाणी या बुद्धविहाराला भेट दिली. ही या ठिकाणी भारतीय बुद्ध महासभेची विभाग क्रमांक 4ची जी शाखा आहे त्याचे अध्यक्ष आमचे कांबळे गुरुजी, त्याचप्रमाणे गांगोडे गुरुजी, आमचे संतोष खंडागळे गुरुजी सगळे आमच्या या ठिकाणी भगिनी असतील आणि यांचा हा प्रयत्न फार उत्कृष्ट प्रयत्न आहे. कारण ही जी काही परंपरा चालत आलेली आहे हे भगवान बुद्धांच्या काळापासून वर्षावास मालिका, त्यावेळेस वर्षावासाचे सगळे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे एका ठिकाणी राहणे, अशा प्रकारची याच्यातून ही वर्षावास पद्धत ते 2600 वर्षापूर्वीपासून निर्माण झालेली आहे आणि ती परंपरा अखंडितपणे आजपर्यंत चालत आलेली आहे की वर्षावासाच्या काळामध्ये आषाढ ते अश्विन एखाद्या बुद्धविहारामध्ये वर्षावासाची प्रवचनं या ठिकाणी राबवली जातात आणि आपल्या सगळ्या उपासिकांना बालक बालिकांना या ठिकाणी धम्मप्रवचनाचा लाभ होतो आणि उत्कृष्ट असा आहे ही परंपरा आम्ही ती आजपर्यंत फॉलो करत आहोत. अनेक जगामध्ये हे वर्षावास साजरे केले जातात, त्याच्या भारतातच नाहीये, हे जगामध्ये थायलंड असेल, भूतान असेल, जापान असेल किंवा म्यानमार असेल, या ठिकाणी श्रीलंका असेल, या ठिकाणी वर्षावास मालिका त्या ठिकाणी राबवण्यात येतात आणि वर्षावास हा 3 महिने त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो की जेणेकरून लोकांना धम्मदानाचा या धर्माचा लाभ त्या ठिकाणी झाला पाहिजे. आजचा जो विषय होता तो भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत होता आणि हा कर्मसिद्धांत असा आहे की भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलं की या जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असते. असं जर कोणी म्हणत असेल की करता कर्मिता तू करता तू करता वर आहे किंवा ईश्वर आहे, हे अशी संकल्पना बुद्ध धम्माने ती नाकारली, भगवान बुद्धांनी ती नाकारली आणि भगवान बुद्धांनी असं सांगितलं की या जगामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडीला माणूसच कारणीभूत असतो किंवा निसर्ग कारणीभूत असतो आणि त्यामुळे अशा घटना या ठिकाणी घडत असतात. म्हणून करता कर्मिता कोणी ईश्वर नसून माणूसच आहे. माणसानंच जर चांगले कर्म केले तर चांगलं घडू शकतं आणि वाईट कर्म केले तर मग वाईटच घडू शकतं. म्हणून ज्या काही घटना घडतात त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ माणूसच आहे. म्हणून माणसांनी अकुशल कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुशल कर्म केले पाहिजे. 1-2 गाथा भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे की सब पाप सकरणम कुशल स्वल्प संपदा सचित परियोदपनम केतन बुद्धान शासनम. म्हणजे सर्व प्रकारच्या पापापासून स्वतःला दूर ठेवा आणि पुण्याचा संचय करा आणि त्याकरिता आपलं जे चित्त आहे, जे आपलं मन आहे ते परिशुद्ध करा, निर्मळ करा. हेच भगवान बुद्धांचं अनुशासन आहे आणि हाच आजचा विषय या ठिकाणी आम्ही आमच्या उपासकांना या ठिकाणी प्रवचनातून त्यांना उद्देश केलेला आहे की आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगा, वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा आणि आपल्या परिवारावर, आपल्या मुलांवर चांगले धम्माचे संस्कार करा, शील सदाचाराचं जीवन जगा. कमीत कमी आपल्या जीवनामध्ये पंचशीलाचं पालन आपण केलंच पाहिजे, अशा प्रकारचा उद्देश आम्ही या ठिकाणी केलेला आहे. जय भीम, नमो बुद्धाय. सुंदररित्या आपण विश्लेषण केलं त्याबद्दल